पांढऱ्या केसांना मुळापासून काळं करण्यासाठी बनवा हा घरगुती डाय, जे की आपण कोणत्याही केमिकल, मेहंदी किंवा डायचा वापर न करता बनवलेला आहे. नैसर्गिकरित्या घरातील वस्तूंचा वापर करून 100% नॅचरल. कलर बघू शकता किती छान आलेला आहे. पूर्ण असा डार्क ब्लॅक कलर येतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. फक्त इथे घरातील काही वस्तू लागणार आहेत 4-5, त्या पण अगदी घरामध्ये सहज मिळणाऱ्या वस्तू आहेत. म्हणजे एकही रुपया खर्च नाही आणि प्रोसेस खूपच सोपी आहे. रोज रोज बनवायची गरज नाही. चला तर याला आपल्याला कसं बनवायचं काय सर्व डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी इथे आपल्याला एक लोखंडी भांडं लागणार आहे. कोणतंही कढई, तवा असं काही जे तुमच्याकडे लोखंडाचं भांडं आहे ते गॅसवरती अगोदर गरम करण्यासाठी ठेवायचं. ते थोडंसं गरम झालं की त्यावरती चहा पावडर टाकायची. चहा पावडर 2 चमचे मी टाकलेली आहे. चहा पावडर टाकली की लगेचच त्यामधून धूर निघायला लागतो, कारण की हे चांगली इथे भाजल्या जाते. भाजायला थोडंसं हलवून घ्यायचं. अर्धवट भाजल्यासारखं झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मेथीदाणे. जसं की मी नेहमी म्हणते, केसांसाठी मेथीदाणे खूपच चांगले आहेत. अगदी केसांसंबंधित इतर समस्या दूर करण्यासाठी देखील मेथीदाण्याचा खूप चांगला इथे रिझल्ट येतो. तसंच इथे आपल्याला लागणार आहेत 2 चमचे मेथीदाणे, जे आपण यामध्ये टाकून असे हलवून घ्यायचे आहेत. म्हणजे याला गरम करायचं आहे. इथे तुम्ही गॅस फुल ठेवू शकता, मीडियम ठेवला तरी चालतो. मी मीडियम गॅसवरती सुरुवात करत आहे. बाकी नंतर कधी फुल गॅस केला ते देखील मी सांगणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे 2 चमचे मोहरी. मोहरी अगदी आपल्या घरामध्ये सहज मिळते आणि मेथीदाणे पण मिळतात आणि चहा पावडर पण. असं काही वेगळं शोधायची किंवा खर्च करण्याची आणण्याची गरज नाही. आत्ताच तुम्ही याला बनवून बघू शकता. आता मोहरी 2 चमचे टाकली की आपल्याला याला थोडंसं अजून गरम करायचं आहे. जसं की आता इथे मोहरी टाकली की तडतड व्हायला सुरुवात होते, म्हणजे ती फुटायला सुरुवात होते, चांगली भाजायला लागते. जसं की आता मेथीदाण्याचा पण कलर अगोदर किती डार्क पिवळा होता, पण आता भाजल्यामुळे थोडा लालसर होत आहे. तर प्रोसेस सुरूच राहणार. हळूहळू एक एक यामध्ये इन्ग्रेडियंट टाकायचे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे बडीशोप. बडीशेप इथे आपल्याला बघा लागणार आहे साधारण 3 चमचे. 3 चमचे मी इथे बडीशेप टाकलेली आहे. चमचा थोडा छोटा आहे साईजने. तुम्ही छोटा मोठा घेतला तरी चालतो, पण प्रमाण हेच ठेवा. म्हणजे कोणताही छोटा चमचा असेल 3 चमचे घ्या. बाकी जसं आपण 2-2 चमचे घेतला आहे तसं. आता बडीशेप 3 चमचे यामध्ये टाकून चांगली व्यवस्थित हलवून घ्यायची, मिक्स करायची. इथे सतत याला हलवत राहायचं आहे. म्हणजे काय होतं, सर्व बाजू याच्या भाजल्या जातात, गरम होतात. एकाच साईडने हे असं पूर्ण गरम होईल आणि दुसऱ्या साईडने होणार नाही. असं करू नका. व्यवस्थित याला हलवून घ्या. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत काळे तीळ. 2 चमचे काळे तीळ यामध्ये टाका आणि त्याला देखील आपण चांगला असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. थोड्या वेळानंतर यामध्ये धूर निघायला लागतो, हे असं काळसर व्हायला लागतं. तर हेच आपल्याला हवं आहे. आता मी गॅस फुल केलेला आहे. फुल गॅसवरती मी याला पूर्ण काळं कुट्ट होईपर्यंत असं हलवून घेणार आहे. याला पूर्ण असं म्हणजे इथे आता बघा, काळं तर होऊ द्यायचं आहे, पण यामध्ये एकही जी वस्तू आहे ती अशी म्हणजे थोडा कलर जशाला तसा त्याचा राहू नये. किंवा आता जसं इथे तुम्ही बघाल तर बडीशोप किंवा जे पण इतर गोष्टी टाकलेल्या आहेत, 1-2 मेथीदाणे म्हणा, तर ते थोडे पिवळसर, त्याचा कलर अजून काळा झालेला नाही. तर असं आपल्याला याला होऊ द्यायचं नाही. पूर्ण काळं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण याला गरम करणार आहोत. तोपर्यंत याला आपण हलवून चांगलं करपवणार आहोत म्हणू शकता. तर आता धूर तर चांगला निघत आहेच. अजून मी फुल गॅसवरती याला 1 मिनिट हलवून घेणार आहे. आणि आता या प्रोसेसमध्ये साधारण 3 ते 4 मिनिट लागतात. अजिबात जास्त वेळ लागत नाही. आणि त्यानंतर जी प्रोसेस आहे ती देखील खूप महत्त्वाची आहे. जसं आता तुम्ही बघू शकता, कलर पूर्ण काळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता मी गॅस बंद केला, पण तरी मी याला थोडं हलवून घेत आहे, कारण की लोखंडी तवा आहे, खूप जास्त गरम आहे. थोडंफार जे पण राहिलं असेल ते पूर्ण काळं कुट्ट होतं, तवा जो गरम आहे त्यामुळे. तर आता कलर तर काळा कुट्ट झालेलाच आहे, पण जसं मी म्हणलं, याला थोड्या वेळ आपल्याला थंड होण्यासाठी यावरतीच ठेवायचं आहे. म्हणजे धूरही पूर्ण निघून जाईल आणि जेवढं थोडंफार राहिलेलं आहे म्हणजे भाजायचं, ते पूर्ण भाजून जाईल. तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. मी यासाठीच म्हणलं, कारण की हिचे पूर्ण जे म्हणजे काळा कुट्ट कलर येणं म्हणा, की जी इन्ग्रेडियंट आपण वापरलेले आहेत ते म्हणा, स्टेप बाय स्टेप टाकणं. जे मी आता इथे एका मागोमाग एक असे यामध्ये वस्तू टाकल्या गरम होण्यासाठी, याला भाजण्यासाठी, तशाच टाकायच्या. एकदा सगळं टाकून भाजायचं नाही. त्यामुळे काय होईल, काहीच भाजणार नाही आणि भाजेलही तर त्याला वेळ लागेल. त्यामुळे ही चूक करू नका. एक एक करत सर्व टाका, म्हणजे ते व्यवस्थित असं चांगलं काळं कुट्ट होईपर्यंत आपण भाजू शकतो. कलर बघा किती चांगला काळा कुट्ट आलेला आहे.
आहे हा कलर खूप महत्त्वाचा आहे आणि थंड झालं की आपण याला हाताने जर असं दाबून बघितलं तर हाताने देखील याचं चांगलं पावडर होत आहे हेच समजून जायचं की हे व्यवस्थित भाजलेलं आहे। जर मेथी दाणे किंवा इतर गोष्टी व्यवस्थित यामध्ये भाजल्या नाहीत तर त्या चांगल्या अशा त्या पावडर होणार नाहीत किंवा रगडताना त्या बारीक होणार नाहीत। तर मी खलबत्त्यामध्ये याला टाकून थोडंसं याला मी कुटून घेणार आहे। कुटण्याची देखील गरज नाही कारण की चांगलं याला आपण खरपूस असं काळं कुट्ट होऊ दिलेलं आहे, त्यामुळे एकदा दोनदा असं मी त्याला रगडल्यासारखं थोडं केलं की पूर्ण चांगलं पावडर होतं आणि ना मेथीदाणा थोडंसं त्याला भाजायला वेळ लागतो, पण बाकी इतर गोष्टी लवकर भाजतात तशा। पण सहज यामध्ये खलबत्त्यामध्ये याला मी कुटून घेतलं, काही सेकंदातच काळं कुट्ट पावडर तयार झालेला आहे। तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरवायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता, पण काही गरज वाटत नाही मला तरी। आता बघा एका प्लेटमध्ये आपण हे पूर्ण पावडर काढून घेऊयात। अगदी याचा नॅचरल किती काळा कुट्ट कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता। आणि त्यासोबतच ना आता हे पावडर मी जे बनवले आहे ना तर ते पावडर काही एकदाच आपल्याला वापरायचं नाही कारण की प्रत्येक वेळेस अगदी थोडंसं लागतं, पण याला तुम्ही जसं आता हे भरपूर पावडर झालेला आहे, अजून जास्त बनवायचं असेल तर तुम्ही फक्त ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या वाढवून घ्यायच्या आणि त्या पावडर करून एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येतं। आता पाहिजे तेव्हा कसं वापरायचं तर त्यासाठी मी तुम्हाला वापरून दाखवणार आहे। तर पावडर बघा खूप छान झालेला आहे आणि कलर तुम्ही बोटांना बघू शकता काळा कलर कसा लागत आहे। आणि अजून स्ट्रॉंग हा कलर करण्यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची, त्यामध्ये जेवढं तुम्हाला पावडर पाहिजे आहे हे तेवढं काढायचं, बाकी जे पावडर आहे ते व्यवस्थित झाकणबंद बर्नीमध्ये भरून ठेवायचं। आणि आता या पावडरमध्ये आपण टाकणार आहोत तेल इथे मी वापरत आहे कोकोनट ऑइल, खोबरेल तेल। तुम्ही इथे कोणतंही तेल टाकलं तरी चालतं किंवा पाणी टाकलं तरी चालतं, जास्त टाकायचं नाही, खूप जास्त पातळ करायचं नाही। जसं की अर्धा चमचा तेल हे पुरेसं झालं 1 चमचा पावडरसाठी, पाणीही याचप्रमाणे टाका, खूप जास्त असं याला पातळ करू नका। आणि त्यानंतर ना आता इथे आपल्याला ना तुम्ही तेल किंवा पाणी जे पण टाकलं असेल याला कोरडं राहू द्यायचं नाही, फक्त चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। आणि याचा कलर बघा किती डार्क आलेला आहे, काळा कुट्ट पूर्ण, आणि मी तुम्हाला याला धुवून देखील दाखवणार आहे। हा कलर अजिबात निघत नाही, खूप जास्त स्ट्रॉंग हा कलर राहतो आणि आपल्या पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी हा कलर किती इफेक्टिव्ह असणार आहे, जो की आपण नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे, अगदी नैसर्गिक घरातील वस्तूंचा वापर करून। आता धुवून हात दाखवते तुम्हाला, बघा कसा कलर अगदी जशाला तसा हाताला राहत आहे, उलट दुसऱ्या ठिकाणी लागत आहे जिथे जिथे हा टच होत आहे तिथे। आणि नक्कीच तुम्ही हा एकदा उपाय करून बघा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतील आणि केसांसंबंधित इतर समस्या देखील नक्कीच दूर होतात। आणि जर तुम्हाला यामध्ये तेल नसेल टाकायचं तर तुम्ही यामध्ये पाण्याऐवजी लिंबाचा रस किंवा दही टाकून मिक्स करून लावलं केसांना तरी चालतं, म्हणजे कोंडा असेल तर तो देखील निघून जातो। तुम्हाला या संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।